Hello everyone, welcome back to my channel. So I am here with new vlog जो आहे souvenirs which I bought in Pisa. मी आता रिसेंटली इटलीच्या ट्रिपला गेले होते. जर तुम्ही माझ्या आधीचे व्लॉग बघितले नसतील तर प्लीज जाऊन बघा, कारण की मी फुल माझी ट्रॅव्हल जर्नी डे वाईज शेअर केलेली आहे की तुम्ही कुठल्या प्लेसेस बघू शकता, माझा एक्सपिरियन्स, म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टी चीपर वेनी हे करू शकता. तर ते सगळे इंट्रोडक्शन तुम्हाला तिथे मिळेल. बट हा व्हिडिओ इज बेसिकली फॉर गेटिंग द सुव्हिनियर्स. सो मला पिसामध्ये कुठले सुव्हिनियर्स मिळाले आणि याच्याशिवाय अजून देखील पिसामध्ये काय ऑप्शन्स आहेत, सो ते सगळं या व्हिडिओमध्ये मी कवर करते आहे. सो आता माझा फर्स्ट सुव्हिनियर हे आहे की आता पिसाला गेला आणि लिनिंग टॉवरने घेतलं, असं कसं होईल ना. सो दिस इज माय लिनिंग टॉवर आणि आय वुड सजेस्ट की लिनिंग टॉवरच्या एक्झॅक्टली समोर तुम्हाला स्ट्रीटवर लोक आहेत, बट तिकडनं तुम्ही घेऊ नका, कारण की प्रॉब्लेम हा आहे की तिकडे प्राइसेस खूप जास्त आहे. म्हणजे हाच मला तिथे इनिशियली मी जेव्हा बघितला की याची साईज मोठी आहे म्हणून दे सेड की इट्स फॉर अ €5. जस्ट लिनिंग टॉवरच्या स्ट्रेट लाईनमध्ये बोटॅनिक गार्डनच्या तुम्ही थोडं पुढे गेल्यावर तिथे तुम्हाला खूप कमी प्राईजमध्ये, म्हणजे कमी म्हणजे लिटरली आय गॉट दिस वन ॲट €1. सो हे तुम्ही तिथे घेऊ शकता. आणि द नेक्स्ट थिंग इज द फ्रीज मॅग्नेट. मस्त आहे ना. सो याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या प्लेसेस वगैरे कवर केल्यात अँड इट वॉज लुकिंग मोर कलरफुल. सो मी हा पिसाचा फ्रीज मॅग्नेट घेतला आहे आणि हा देखील मला €1 मिळाला आणि सेम शॉपमध्ये. देन द नेक्स्ट थिंग, आता नॉर्मल सुव्हिनियर्ससोबत आपण काहीतरी फ्री पण घेतला पाहिजे ना. जो सुव्हिनियर मला फ्रीमध्ये भेटला आहे तर तो मी तुम्हाला सांगते की ॲक्च्युली मी पिसामध्ये असं फिरत होते आणि मला माझ्याकडे मी सकाळी खूप लवकर स्टार्ट केल्यामुळे माझ्याकडे टाईम होता. सो जस्ट शोधता शोधता आय जस्ट डिस्कवर वन ब्युटिफुल व्हाईट पेबल बीच, जो खूप छान होता. बट ते सिटी सेंटरपासून लांब असल्यामुळे आणि मी वीकडेजमध्ये गेले होते, सो त्यामुळे इट वॉज फुल एम्प्टी. म्हणजे पूर्ण बीचवर मी आणि अजून एक माणूस, दॅट्स इट, बाकी तिथे कोणीही नव्हतं. आणि माझी ती हॅबिट आहे की मी कुठल्याही बीचवर गेले की मी तिथलं काहीतरी घेऊन येते. सो मी जसं तुम्हाला म्हटलं की ते व्हाईट पेबलवाला होता, सो हा वाला मी तिथनं घेऊन आली आहे. सो इट नॉट नेसेसरी की तुम्हाला एक्सपेन्सिव्हच गोष्टी घ्यायच्या, यू कॅन गेट अ फ्री वन्स. सेम तुम्ही तसंच तिकीट्स वगैरे पण घेऊ शकता. बट मी जस्ट पिसामध्ये का टॅप केलं होतं, सो त्यामुळे मला तिथे मिळालं नाही. बट अपार्ट फ्रॉम दीज थिंग्स तुम्ही पिसामध्ये अजून काय गोष्टी घेऊ शकता ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते की ज्या ॲक्च्युली तिथल्या शॉप्सचे फुटेज आहेत. सो लेट्स सी. सो लिनिंग टॉवरच्या समोर इकडे हे सोविनियरचं शॉप आहे, बट इकडे मॅग्नेट महाग आहेत मला. सो मी सध्या तरी इथनं घेत नाही आहे. जर तुम्हाला फक्त छोटे छोटे लिनिंग टॉवर्स घ्यायचे असतील तर ते सेम प्राईसला आहे, €1लाच आहे. बट मी ॲक्च्युली घेतलेलं सो मी इथनं नाही घेतलं, पण मला मॅग्नेट बघायचं आहे. पण इकडे मोठेवाले पण आहेत, पोस्ट कार्ड वगैरे बाकीचे सगळे ऑप्शन्स आहेत, पण मला एक थोडंसं महाग वाटतं आहे. थोडंसं पुढं चालत आल्यावर मला हे सुपर मार्केटमध्येच मॅग्नेट मिळून गेलं, जे जस्ट आता €1 होतं. सम किचन पण. आणि जी लिनिंग टॉवर आहे त्याच्या लेफ्ट साईडच्या लेनमध्ये तुम्ही स्ट्रीट चालत गेला तर तुम्हाला सुव्हिनियरचे शॉप मिळून जाते, विच इज ॲट व्हेरी रिजनेबल प्राईस. सो एव्हरीथिंग यू कॅन जस्ट गेट ॲट €1, लाईक किचन, मॅग्नेट आणि मल्टिपल व्हरायटी तिथे अवेलेबल आहे. सो बॅग्स पण होत्या, बट या बॅग्स जरा मला एक्सपेन्सिव्ह वाटल्या ॲज कम्पेअर टू रोम, बिकॉज रोममध्ये प्राईस एवढ्या हाईप नव्हत्या जेवढ्या पिसामध्ये मला वाटल्या. अँड इज मोस्ट ऑफ द बॅग्स आर व्हेरी सिमिलर टू वॉट यू गेट इन रोम. सो जर तुम्ही रोम आणि पिसा करणारा असाल तर आय वुड सजेस्ट की बॅग्स किंवा बाकीचे जे सुव्हिनियर्स आहेत दॅट यू कॅन गेट ॲट रोम. आणि जे मॅग्नेट्स म्हणजे असे 3D स्ट्रक्चरमध्ये होते त्याच्यामध्ये थोडी जरा प्राइसिंग हाय होती, लाईक दीज मॅग्नेट्स वेअर फॉर €3 or €4, बिकॉज त्यांचे जे स्ट्रक्चर, त्यांची डिटेलिंग होती ती खूप छान होती. सो इफ यू लाईक डिटेलिंग देन यू कॅन डेफिनेटली बाय दिस वन. अँड जे छोटे छोटे आपण शोकेसमध्ये ठेवतो ते सारे ग्लासेस, देन कप्स वगैरे ते अवेलेबल होते आणि खूप छान आणि क्यूट कलर्समध्ये होते. म्हणजे ते
एकदम असे पेस्टल कलरमध्ये. ते खूप वेगळा लुक देत होते. आणि जर तुमच्या घरी कोणी लहान मुलं वगैरे असतील तर त्यांच्यासाठी ह्या क्यूटवाल्या बॅकपॅक तुम्ही घेऊन जाऊ शकता. अपार्ट फ्रॉम दिस तिथे क्रॉकरीमध्ये पण खूप सारे ऑप्शन्स होते. इवन स्टेशनरीज लाईक पेन, पेन्सिल, मिरर्स, संबेल्स. सो हे सगळं बघायला तर खूपच छान वाटत होतं. आणि जे जे कपडे होते ते पण सेम लाईक रोम, की तुम्हाला त्याच्यावर प्रिंटेड मिळून जाईल. आणि ॲज कम्पेअर्ड टू रोम इकडे बॅग्समध्ये खूप जास्त व्हरायटी होती मला असं वाटलं. बट ॲज आय मेन्शन सेम गोज विथ द एक्सपेन्सिव्ह थिंग, की ते एक्सपेन्सिव्ह होते. आणि स्पेशली मी ज्या या स्टोअरमध्ये गेले होते ना, तिकडे जरा थोडे बाकीच्या याच्यापेक्षा मला वेगळे सुविनियर्स दिसले. बट ते असं होतं की मी कॅरी करू शकत नव्हते बिकॉज माझ्याकडे तेवढे लगेजचं अलावन्स नव्हतं. बट स्टील तुम्ही चेक करू शकता. आणि खूप साऱ्या व्हरायटीज अवेलेबल होत्या इथे. दीज कप्स आर माय फेवरेट. आय विश आय कुड गेट द वन बिकॉज तो वेस्पावाला लुक त्या कप्सला इतका क्यूट दिसत होता. इज लाईक की एक लेना तो बनता है, पण मी ऑलरेडी एवढे मग्स कलेक्ट केलेले. सो आय जस्ट स्टॉप माय सेल्फ. आणि या पर्स वगैरे पण खूप क्यूट होत्या. ज्याच्यामध्ये मोस्टली सगळं त्यांनी इटलीच्या रिलेटेडच होतं. मे बी इट कम्स फ्रॉम अ वन प्लेस. सो त्यामुळे मोस्ट ऑफ द इटलीचंच होतं. स्पेशली मला हे टॉय फार आवडले. इफ यू वॉन्ट टू बाय त्या अवेलेबल इन स्मॉल टू बिग एव्हरी साईज. म्हणजे तुमच्या शोकेसला एक वेगळा लुक देऊ शकता ते. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी जसं सांगितलं तर हा तो बीच विच इज जस्ट 30 मिनिट अवे फ्रॉम द सिटी सेंटर, जो पिसाचं सेंटर आहे तिथनं. आणि इथनंच मी तो दगड कलेक्ट केला होता. आणि ॲक्च्युली बीचवरची वाईब खूप छान होती आणि फुल एम्प्टी बीच होता. सो तुम्ही देखील तिथे जाऊ शकता. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि इट्स नॉट नेसेसरी एव्हरी टाईम की तुम्हाला खूप एक्सपेन्सिव्ह गोष्टीच घ्यायच्या. जसं मी एक म्हणजे साध्या छोट्या छोट्या ज्या फ्रीमध्ये गोष्टी मिळाल्या त्याही तुम्ही ॲज अ सुविनियर कलेक्ट करू शकता. सो नेक्स्ट टाईम तुम्ही कुठल्या कंट्रीमध्ये जाल तर त्यावेळेस असंच काहीतरी कलेक्ट करायचं ट्राय करा. इट बिकम्स युअर मेमरी. त्याच्यासोबत एक कुठली तरी गोष्ट अटॅच असते तुमची. सो जेव्हा तुम्ही ती गोष्ट बघता सो तुम्हाला ते काय म्हणतात सगळं परत एक रिवाइंड झाल्याची फिलिंग येते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही तिकडे गेला तर तुम्ही कुठले सुविनियर्स घ्याल हे पण मेन्शन करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग. जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.